नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये 4 स्विच, 3 सॉकेट, एक इंडिकेटर आणि एक होल्डर याचं कनेक्शन आपल्याला कशा पद्धतीने घरच्या घरी करता येईल याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, बोर्डवरती पूर्ण स्विच, सॉकेट, होल्डर, इंडिकेटर पूर्ण व्यवस्थित फिट करून घ्यायचे। फिट केल्यानंतर आपण जो बोर्ड आता उलटा करून पाहिल्यानंतर आता बघू शकतो। आता आपल्याला याला करायचं कनेक्शन। आता हे जे कनेक्शन आपण करतोय तर हे सर्वप्रथम हे झालं इंडिकेटरची एका टोकाला एक आपण वायर जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आता जे दुसरं जे वायर आहे ती आपण जोडणार आहोत। आता ही जे आपलं हे स्विचच्या एका टोकाला आपण वायर जोडून घेणार आहोत। आपण जे 4 स्विच फिट केलेले त्या 4 स्विचच्या एक साईड आपण कनेक्शन आता पूर्ण करून घेणार आहोत। आता आपण एक स्विचला एका साईडनं कनेक्शन दिलेलं आहे। डबल एक वायरचा थोडासा तुकडा घेऊन आपण जे खालच्या साईडची जी 2 स्विच आहे ह्या दोन्हीचं आपण एक कनेक्शन आता करून घेणार आहोत। अशा पद्धतीने जे आपण आता वायर फिट करतोय त्यावेळेस जे आपण स्क्रू ढिले करतो हे स्क्रूज आपल्याला चांगल्या प्रकारे टाईट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण राहिलेलं तिसरं जे स्विच आहे त्याचं आपण आता कनेक्शन केलेलं आहे। अशा पद्धतीने आता एक साईड पूर्ण कनेक्शन झालेलं आहे। इंडिकेटर आणि 4 स्विचचं एक साईडचं पूर्ण आता कनेक्शन आपल्याला कंप्लीट झालेलं आहे। तर आता जे राहिलं आपलं जे हे सॉकेट आणि स्विच याचं आपण आता कनेक्शन करणार। पुन्हा एक वायरचा एक तुकडा, छोटासा तुकडा घ्यायचा आहे। तो आपण जे सॉकेट आहे सॉकेटच्या एका टोकाला आपण जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा आपण स्विचच्या एका टोकाला जोडून घ्यायचं आहे। आता हे एक आपलं झालेलं आहे कनेक्शन। आता तसंच आपण आता हे दुसरं पण आपल्याला तशाच पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे। हे पण आता आपलं कनेक्शन कंप्लीट झालेलं आहे। आता जे तिसरं आहे हे पण आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं। मित्रांनो, ही जे आपण बोर्ड घरच्या घरी तयार करतो चांगल्या प्रकारे आपण चांगल्या क्वालिटीचा आपण स्विच, सॉकेट मार्केटमधून आणून आपण घरच्या घरी आपला घरगुती बोर्ड तयार करू शकतो। आता हे आपलं कनेक्शन कंप्लीट झालेलं आहे। आता आपल्याला कनेक्शन जे द्यायचं आहे आता होल्डरसाठी, आता आपण काय केलं 3 स्विचचं आणि 3 सॉकेटचं आपण कनेक्शन केलेलं आहे। आता उरलेलं आपल्याला एक स्विच आणि होल्डर याचं आता आपण कनेक्शन करून घेणार आहोत। तर एका स्विचच्या एका टोकाला आपण कनेक्शन दिलेलं आहे। आता होल्डरच्या एका टोकाला आपण कनेक्शन देत आहोत। हे झालं आपलं आता कनेक्शन पूर्ण एक साईडचं एक कनेक्शन आपल्याला आता कंप्लीट झालेलं आहे। हे अशा पद्धतीने आपण पाहू शकतो। आता हे जे आपलं कनेक्शन झालेलं हे आपलं झालेलं आहे करंटचं आपलं आता कनेक्शन कंप्लीट आता झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला अर्थिंगचं कनेक्शन करायचं आहे। अशा पद्धतीनं आता आपण बघू शकतो। पुन्हा आपल्याला आता एक वायरचा तुकडा घ्यायचा आहे। वायरचा तुकडा घेऊन आपल्याला जे आता इंडिकेटरचं जे वरचं एक टोक त्याला आपल्याला जोडून घ्यायचं आणि आता जे सॉकेटचं एक साईड त्याला पण आपल्याला जोडून घ्यायचं आहे। म्हणजे आपले 3 जे सॉकेट आहे या तिन्हीला पण आपल्याला एक कनेक्शन पूर्ण करून घ्यायचं। 3 सॉकेट, होल्डर, 3 सॉकेट आणि इंडिकेटर हे याचं एक कनेक्शन एक कनेक्शन आपलं राहिलेलं आहे हे पण आता आपण कंप्लीट करून घेणार आहोत। अशा पद्धतीनं आपण आता कनेक्शन केलेलं आहे। इथे पण चांगल्या प्रकारे जोडून घ्यायचं आपल्याला। समोर जोडण्यासाठी मी पुन्हा एक वायरचा थोडासा तुकडा घेऊन त्याला जोडून इथं चांगल्या प्रकारे आता आपण टाईट करून घेऊ। त्यानंतर हा डबल पुन्हा एक आपण आता कनेक्शन घेणार आहोत। आता अशा प्रकारे आपलं आता सॉकेटचं पण एक साईडचं कनेक्शन आता पूर्ण झालेलं आहे। आता आपल्या होल्डरचं कनेक्शन बाकी आहे। होल्डरसाठी पण आपण एक छोटासा तुकडा घेऊन अशा प्रकारे जोडून घेणार आहोत।
मित्रांनो, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपलं कनेक्शन आता पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला इथून जे बाहेर जे 2 वायर काढायचे, एक करंट आणि अर्थिंग. आता हे जे वायर बघतोय आपण, हे झालेलं आहे आपलं आता करंट, आपलं अर्थिंग जे मागून जोडलेलं हे झालं आपल्याला अर्थिंग. आपण जे अगोदर जे जोडलेलं होतं ते होतं आपलं करंट. पुन्हा आता आपल्याला वायरचा एक तुकडा घेऊन आता हे जे जोडतोय आपण, ही लाल जे वायर जोडलं आपण, हे झालं आपलं करंटसाठी. त्यानंतर आता आपण अशा पद्धतीने करंट आलं की अशा पद्धतीने पास होणार. त्यानंतर आपण एक आता अर्थिंगचं कनेक्शन करणार आहोत. इथे आपण आता अर्थिंगचं पण एक वायर जोडून घेऊया. हे पण आता आपण अर्थिंगचं आता वायर जोडून घेतलेलं. आता एक झालं लाल झालं करंट आणि निळं झालं आपलं अर्थिंग. अशा प्रकारे आपला बोर्ड झालेला आहे आता तयार. आता आपण याची करूया टेस्टिंग. चालू करून बघूया आपण आता एकदा. चालू करण्यासाठी आपण एखादा स्विच सॉकेटचा एक बोर्ड घेतलेला आहे. त्यामध्ये आपले जे 2 वायर आहे हे आपण याच्यात टाकून आता आपण बघू शकतो आपला इंडिकेटर चालू झालेला आहे. आता आपण बल्बनं होल्डर चेक करूया. ओके, चालू झालेलं आहे. त्यानंतर आपण पुन्हा एका होल्डरमध्ये बल्ब लागून हे 3 जे सॉकेट आहे ते पण आपण चेक करतोय. हे ओकेचे. त्यानंतर हे ओके आणि राहिलेले तिसरे पण आपण चेक करतो. ओके, आपला बोर्ड पूर्ण कंप्लीट तयार झालेला आहे.